जय गजानन जयतु संस्कृतम. रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेच्या या पुढच्या भागामध्ये आपल्या सर्व संस्कृत रसिकांचं मनःपूर्वक स्वागत. काही मजेदार गोष्टी सहज या निमित्ताने आठवतात म्हणून आपल्या समोर त्याही ठेवण्याचा प्रयत्न करतो, कारण त्या अन्योक्तीच्या निमित्ताने त्या गोष्टी आठवलेल्या असतात. आपण संस्कृत साहित्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी हे गीरवाणवाणी नावाचं युट्यूब चॅनल सुरू केलं. अर्थात मी आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे, पूर्वी याच्यावर काही वेळा त्याचं वर्णन केलेलं आहे की वास्तविक महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी म्हणून हे चॅनल सुरू झालं, पण केवळ आपल्याच महाविद्यालयातले कशाला, म्हणून सगळ्या विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांपर्यंत. मग केवळ माझ्याच विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना कशाला, म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठापर्यंत. आणि त्याही नंतर केवळ विद्यापीठीय लोकांनाच कशाला, तर संस्कृत बद्दल आस्था असणाऱ्या प्रत्येकाला हा आस्वाद घेता यावा म्हणून आपण ते सर्व संस्कृत रसिकांसाठी मुक्त केलं. या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत हा विषय पोहोचला. ज्यावेळी गीरवाणवाणी युट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर 10,000 पार झाले तेव्हा मी आनंदाने एक पोस्ट केली की 10,000 लोकांपर्यंत हे चॅनल पोहोचलंय. त्याच्यावर अनेकांनी खूप सुंदर पद्धतीने आपला आनंद व्यक्त केला, प्रशंसा केली, त्या उपक्रमाचा गौरव केला वगैरे सगळ्या गोष्टी झाल्यात. पण एक मजेदार दूरध्वनी आला होता, मुद्दाम त्याचा उल्लेख करतोय कारण तो आजच्या विषयाशी संलग्नित आहे अशा प्रकारचा, म्हणून आपण ते समजून घ्यायचा प्रयत्न करू. तो दूरध्वनी आला त्या सज्जनाने, नाव सांगण्याची आवश्यकता नाही, त्या सज्जनांनी मला एक अजब गोष्ट विचारली. अहो म्हणे, तुम्ही 10,000 झाले सबस्क्रायबर, याचा आनंद व्यक्त करता, निश्चित महत्वाची गोष्ट आहे, खूप मोठी उपलब्धी आहे. पण या जगामध्ये म्हणजे महाराष्ट्रातच केवळ नाही, जगभर पसरलेल्या लोकांमध्ये ज्यांना सहजतेने मराठी समजू शकतं अशा लोकांची संख्या 10 कोटीच्या पलीकडे असेल. म्हटलं बरोबर. म्हणजे मग 10 कोटींपैकी फक्त 10,000च ही संख्या किती कमी आहे. म्हटलं बिलकुल बरोबर आहे तुमचं, 100% कमी आहे. म्हणजे मग का वाढत नाही. म्हटलं अनेक कारणं आहेत. पहिली महत्वाची गोष्ट, लोकांच्या सामान्य आवडी ज्या असतात त्या आवडी अशा प्रकारच्या दर्जेदार अनेकदा नसतात, ही समस्याच आहे, त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यातली किती लोक आस्वाद घेतल्यानंतर ती गोष्ट इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतात. कारण जसं मी आता म्हटलं की वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण ते लोकांपर्यंत नेले, पुढे अनेक लोक करत आहेत, मी नाही असं बिलकुल मला म्हणायचं नाहीये, असंख्य लोक शेअर करतायत. पण लक्षात घ्या, हे आपलं एक वेगळं कार्य आहे की ज्या कार्याच्या माध्यमातून आपण आजपर्यंत ज्यांना हे मिळालं नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो. मला त्या समोरच्या सद्गृहस्थांनी सांगितलं, म्हणजे मग तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये असं म्हणत जा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हटलं क्षमस्व, याच्याकरता आपण हे तयार केलेलं नाहीये. ज्यांना आस्वाद घ्यायचा आहे ना तेच घेतायत, एवढं पुरेसं आहे. ती संख्या कदाचित मोठी नसेल. आमचे गुरु महाराज फार मस्त सांगायचे जेव्हा गाणपत्य संप्रदाय, कारण हा विषय केवळ एका विषयापुरता नाहीये, एका चॅनल पुरता नाहीये, असंख्य जागी हा विषय जसा तसा येतो. त्याच्यावरच आपली आजची अन्योक्ती आहे. म्हणजे अन्योक्तीकारांनी त्या विषयाचा कुठंतरी विचार केलेला आहे, त्यांनाही तो विचार कुठंतरी मनामध्ये बसलेला आहे की असंख्य लोकांपर्यंत विषय आपल्याला जो मांडायचा आहे तो नेमकेपणाने पोहोचतच नाही. मी आपल्या गुरुवर्यांचं वर्णन सांगत होतो, आमच्या गुरु महाराजांना कोणीतरी विचारलं, गाणपत्य संप्रदायामध्ये इतकं श्रेष्ठ तत्वज्ञान आहे, इतकं अलौकिक तत्वज्ञान आहे, इतका अलौकिक संप्रदाय आहे, तर मग या अलौकिक संप्रदायाचे उपासक इतके कमी कसे. त्यांनी फार मस्त उत्तर दिलं होतं. ते म्हणाले, सोनाराच्या दुकानात गर्दी फार कमी असते, जी भाजी मंडईत असते तशी गर्दी सोनाराच्या दुकानात असू शकत नाही. पण भाजी मंडईतल्या गर्दीवर भाजीचं मूल्य हे सोन्यापेक्षा अधिक होत नसतं. संख्या किती आहे हा महत्वाचा विषय नाही, नेमक्या कोणत्या प्रकारचे लोक आहेत हा महत्वाचा विषय आहे. ते दर्जेदार किती आहेत, ते दर्दी किती आहेत, हा जो विषय आहे ना तो आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. ज्यांना त्यातली रसिकता नेमकेपणाने जाणवेल त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचेल. अर्थात त्यांनी जे सांगितलं ते आपल्याला या निमित्ताने सांगतो, आपल्या सगळ्यांनी या पद्धतीने सहकार्य करावं की ही उपक्रमांची सगळ्या मालिका ज्या आहेत, या उपक्रमातल्या मालिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या सगळ्यांनी सहकार्य केलं तर आणखीन सुंदर पद्धतीने या उपक्रमाचा प्रचार आणि प्रसार होईल. पण तो अनेकदा होत नाही, आणि नाही झाला
आला म्हणून उपक्रमाचं मूल्य ठरत नाही. ही जी भूमिका आहे ना, ती भूमिका नेमकी आजचे अन्योक्तिकार सांगतायत आपल्या सगळ्यांच्या समोर. अत्यंत सुंदर अशा प्रकारचं एक चंपकान्योक्ती. चंपक शब्दाचा अर्थ चाफा. चाफा आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि किती मजेदार रचना आहे लक्षात घ्या. चाफा म्हटल्याबरोबर सगळ्या मराठी रसिकांना बाकी काही आठवो की न आठवो एक गीत निश्चितपणे आठवणार आहे. कवी बी यांनी लिहिलेलं म्हणजे नारायण मुरलीधर गुप्ते यांनी लिहिलेलं सुंदर गीत चाफा चालेना चाफा बोलेना. हे गीत आठवलं नाही असा रसिकच असू शकणार नाही. चाफ्याच्या उल्लेखाबरोबर त्याला हे गीत आठवणार आहे. किती वेगवेगळ्या पद्धतीने त्या गीताचं चिंतन नंतर रसिकांनी केलेलं आहे, निरूपणकारांनी केलेलं आहे. म्हणजे प्रेमात रुसून बसलेला प्रियकरापासून आध्यात्मिक उन्नतीपर्यंत त्याच्याकरता तळमळणारा साधक इथपर्यंत वेगवेगळे अर्थ आपल्या समोर या गीतकारांच्या म्हणजे त्या गीतावर लिहिणाऱ्या लोकांनी, त्याच्या विवेचनकारांनी आपल्या समोर सादर केलेले आहेत. तसाच चाफ्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन प्रस्तुत अन्योक्तीमध्ये गीतकार आपल्या समोर ठेवतायत, अन्योक्तिकार आपल्या समोर ठेवतायत. त्यांनी शब्द वापरला चाफ्याला उद्देशून चंपकान्योक्तीच्या माध्यमातून. एणी दृशाहा. एणी शब्दाचा अर्थ आहे हरिणी. तसं दृश्य म्हणजे जिचे डोळे आहेत. एणी दृशाहा याचा अर्थ हरिणीप्रमाणे डोळे असलेले, हरिणी डोळे असलेली. ती जी डोळे असलेली आहे जिला मृगनयनी असा शब्द आपण वापरतो. दोन पशूंचे म्हणजे जीव या अर्थाने दोघांच्या डोळ्यांचं वर्णन सुंदरीच्या डोळ्यात केल्या जातं. एका बाजूला मृगनयनी विचार केला जातो आणि दुसऱ्या बाजूला मीनाक्षी विचार केला जातो. मीन म्हणजे मासा, त्या माशाप्रमाणे डोळे असणारे आणि हरिणीप्रमाणे डोळे असणारी हा जो प्रकार आहे ना तो तिथे अपेक्षित आहे. इथे अर्थात हरिणीचा विषय आला का? त्या दोन डोळ्यांचा उल्लेख. त्याचं उत्तर आहे त्या अत्यंत टपोरे असतात, पाणीदार असतात, अत्यंत चंचल असतात. हरिणी अत्यंत चंचल नेत्राची आहे. सतत ती नेत्र भिरभिर 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 तिची फिरत राहतात. त्या सगळ्याचं वर्णन वापरलेलं आहे आणि म्हणून मृगनयनी असा शब्द आपण वापरतो. हरिणीप्रमाणे नेत्र असणारी त्याला वापरलंय एणी दृशाहा. अशा प्रकारच्या ज्या सुंदरी आहेत की ज्या हरिणेप्रमाणे नेत्र असणाऱ्या श्रवण सीमनी. श्रवण शब्दाचा अर्थ कान, ज्याच्या माध्यमातून श्रवण केल्या जातं, ऐकलं जातं, त्याला श्रवण असं म्हटलं. त्या श्रवण सीमनी. सीमनी शब्दाचा अर्थ सीमेवर, कानाच्या सीमेवर. आता कानाची सीमा कोणती? तर त्याचं उत्तर आहे दोन सीमा असू शकतात. एक कानाच्या वरची बाजू ही पण कानाची सीमा आहे आणि कानाचा खालच्या पाळीचा भाग ही पण कानाची सीमा आहे. मग त्यातल्या दोन पैकी कोणत्या? त्याचं उत्तर आहे चाफ्याचं फूल. दोन्हीकडे वापरता येऊ शकतं. म्हणजे त्याला एखादा आकोडा बसवला तर ते चाफ्याचं फूल एखाद्या लटकन सारखं वापरता येऊ शकतं, झुम्मर सारखं वापरता येऊ शकतं. तसं कानात लावलेले असाही एक अर्थ म्हणजे खालच्या बाजूला. आणि वरच्या बाजूला ती सुंदरी जेव्हा कानावर खोचते तेव्हा कानाच्या वरच्याही सीमेला दोन्ही सीमांचं वर्णन आपल्या समोर सहजतेने करता येऊ शकतं. दोन्हीकडे ते चाफ्याचं फूल वापरता येऊ शकतं. ते चाफ्याचं फूल अशा प्रकारच्या कमालीच्या सुंदर नेत्र असणाऱ्या. इथे नेत्र शब्द वेगळ्या अर्थाने समजून घ्या म्हणजे पुढे तो अर्थ जो सांगायचा आहे तो नेमकेपणाने कळेल. नेत्र याचा अर्थ पाहण्याची दृष्टी. म्हणजे कोणत्या प्रकारे पाहावं, काय चांगलं पाहावं. मोठे डोळे असल्याचा फायदा काय? नेमकं पाहता येतं, चांगलं पाहता येतं, व्यवस्थित पाहता येतं. म्हणजे ज्याची दृष्टी अशी सकारात्मक आहे तो त्यांना भाव त्यातून सांगायचा आहे. ज्यांना रसिकता ज्यांच्यात भरलेली आहे, ज्यांना चांगलं पाहण्याची आवड आहे मग तेच करतील. म्हणून कोणती स्त्री नाही वापरली एणी दृशाहा. क्षमस्व. अशा प्रकारचं मुद्दाम वर्णन का केलं तर तशा सुंदर नेत्राच्या असणाऱ्या म्हणजे तशीच सुंदर दृष्टी असणाऱ्या. कारण कोण आकर्षित होणार आहे? ज्यांची दृष्टी चांगली आहे ना तेच चांगल्या गोष्टीकडे आकर्षित होतात. हा जो भाव त्यांना सांगायचा आहे तो त्या शब्दातून येतो. आणि त्यांनी कुठं लावलं? श्रवण सीमनी, कानाच्या जवळ लावलं. ऐकणं एका बाजूचा विषय, पाहणं एका बाजूचा विषय. दोन विषय आपल्या समोर सांगितले कारण जास्तीत जास्त ज्ञान याच दोन माध्यमातून प्राप्त होतं.
एक ऐकण्याच्या माध्यमातून पहिल्यांदा पाहण्याच्या आणि नंतर ऐकण्याच्या माध्यमातून आपण अधिकाधिक ज्ञान घेत असतो. गंधाचं ज्ञान फार कमी विषयाचं आपण घेतो. प्रत्येक गोष्टीचा आपण वास नाही घेऊन पाहत, प्रत्येक गोष्टीची आपण चव नाही घेऊन पाहत, पण प्रत्येक गोष्ट डोळ्यांना दिसते. प्रत्येक गोष्ट ज्याच्यात आवाज चालू आहे तो ऐकू येऊ शकतो. इच्छा आहे नाहीये, तुम्हाला ऐकायचं नाहीये, तो नंतरचा विषय, पण तो कानावर येणारच आहे, लक्षात घ्या. बाकीच्या 3 गोष्टींना म्हणजे चव असेल, स्पर्श असेल किंवा गंध असेल, तुम्हाला मुद्दाम घ्यावा लागतो. तिथं जाऊन तुम्हाला ती कृती करावी लागते. उरलेल्या 2 गोष्टी ज्या आहेत, दिसणे आपोआप होणार आहे, ऐकू येणे आपोआप होणार आहे, तुमची इच्छा असो की नसो. पण त्या दोन्हीमध्ये जर चांगलेपणाची भावना असेल, जर त्या दोन्हीमध्ये रसिकता असेल, जर त्या दोन्हीमध्ये काय स्वीकारायचं याचा विवेक असेल, तर अशा त्या तरुणी ज्या सुंदरी आहेत, नेत्र हरिणीप्रमाणे असणाऱ्या, त्यांनी कानावर लावलं यदा नयंती. जेव्हा त्या चाफ्याच्या फुलाला अशा त्या सुंदरी कानाजवळ नेतात ना, तेनैव तस्य महिमा नवचंपकस्य. नवचंपक शब्दाचा अर्थ चाफ्याचं नवीन नवीन आलेलं म्हणजे कळी, पूर्ण फुललेली सुद्धा नाहीये, अशी जी अर्धवट उमललेली कळी आहे, त्या कळीला ती सुंदरी आपल्या कानाजवळ खोचते. त्या उमललेल्या थोड्याशा फुलाला ती सुंदरी कर्णभूषण स्वरूपात वापरते. मग अशी म्हटलं, दोन्ही पद्धतीने त्याच वेळी त्याचा महिमा निश्चित झालेला आहे. कारण त्या सुंदरीनी त्याचा गौरव केलेला आहे. जाणकार असणाऱ्या, ज्ञानी असणाऱ्या, सुंदर दृष्टी असणाऱ्या, सुंदर श्रवण असणाऱ्या त्यांनी एकदा गौरव केलेला आहे. मग काय फरक पडतो बाकीच्यांनी केला की नाही केला. म्हणून मी ती प्रस्तावना मगाशी सांगितली की ज्यांना कळतंय ना त्यांच्यापर्यंत पोहोचतंय, हा आनंद पुरेसा आहे. आवश्यक नाहीये तो सगळीचकडे पोहोचला पाहिजे. मग पुढच्या याच्यात वर्णन करतात की अशी जेव्हा अवस्था झाली, जेव्हा त्या सुंदरीनी कानावर लावलं ना, तेव्हाच त्याचा गौरव झालेला आहे. मग पुढच्या याच्यात वर्णन करतात, त्वम तत्र नो विहरसे यदि भृंग ते न. भृंग म्हणजे भुंगा. तो भुंगा जो आहे, वर्णन वैशिष्ट्य आपण सांगितलं, चाफ्याचे गुणवैशिष्ट्य अनेक सांगितले, पण चाफ्यामधल्या काही गोष्टींचं वर्णन आपल्याला व्यवस्थित मोठ्या अडचणीचं लक्षात येतं. पहिली गोष्ट, त्या अर्थात त्याचे वेगळे परिणाम आपल्याकडे सांगितले. चाफा जेव्हा फुलतो ना, तेव्हा निष्पर्ण अवस्थेत फुलतो, पानं सुद्धा नसतात, नुसतेच फुलं येतात, ती एक अवस्था. याचा अर्थ बाकी सगळा विचार सोडून देऊन एकाग्रतेने निवळ फुलणे नावाचा प्रकार, आत्मोन्नतीचा प्रकार म्हणून प्रतीक वापरलं. पण गंमत अशी आहे की चाफ्यावर भुंगे फारसे येत नाही. म्हणजे भुंग्यांना ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांचं आकर्षण सांगितलंय, त्या फुलांच्या सूचीमध्ये चाफ्याचं वर्णन नाहीये. चाफ्याच्या झाडावर आपल्याला अगदीच येणार नाहीत असं नाहीये. इकडे तिकडे जाताना मध्ये चाफ्याचं झाड लागलं तर थांबतच नाही, असातला भाग नाहीये. पण सामान्यतः भुंगे चाफ्याच्या झाडावर गुंजारव करताना तिथे समूहाच्या समूहानी दिसतायत असं दृश्य आपल्याला दिसणार नाही. त्याचं वर्णन करताना कवी म्हणतात की अरे भुंग्या, अशा प्रकारचा इतकं सगळ्या फुलांवर फिरणारा, बाकी सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेणारा असा तू, कारण त्यातला तो आस्वाद्यतेचा भाग सोडायचा नाहीये, इतर गोष्टींचा, इतर फुलांचा आस्वाद घेतो. त्याच्यात अर्थ तुला आस्वाद्यता आहे, तुझ्या ठिकाणी आस्वाद घेण्याची वृत्ती आहे, पण नेमका कशाचा घ्यायचा हेच तुला समजत नाही. इतकं दिव्य चाफ्याचं फूल आहे, त्या चाफ्याचा मात्र तू सुगंध घेत नाही. त्वम तत्र नो विहरसे. जर तू तिथे जाऊन विहार करत नसशील, जर तिथे जाऊन तू फिरत नसशील, जर त्या चाफ्याच्या भोवती तू गुंजारव करत नसशील, त्याच्या भोवती तू फिरत नसशील किंवा तिथे आस्वाद घेत नसशील, तर पुढे काय वर्णन करतात कवी म्हणतात, न एतस्य काचित अपि सातु तवैव हानी. न एतस्य किंवा नैतस्य, न एतस्य याची नाही हानी. कोणाची? चाफ्याची. जर भुंगा चाफ्यावर नाही आला तर चाफ्याची काय हानी आहे? त्याचं उत्तर आहे काहीच हानी नाहीये. चाफ्याचं नुकसान काहीच नाहीये. काचित अपि, काहीही हानी नाहीये. सातु तवैव हानी, ही तुझीच हानी आहे, कारण तुला चाफ्याचा सुगंध मिळणार नाहीये. हा जो भाव आहे तो किती मजेदार सांगितला. का? कारण चाफ्याला गरज नाहीये. त्या सुंदरीनी कानावर लावलं ना तेवढंच त्याला पुरेसं आहे. ज्या रसिकांनी आस्वाद घेतलेला आहे
त्या रसिकांच्या आस्वादालाच आनंद पुरेसा आहे. सगळ्यांपर्यंत पोहोचो की न पोहोचो हा भाग महत्वाचा नाही. समजा भुंगा चाफ्यावर नाही गेला तर चाफ्याचं काय नुकसान आहे? नुकसान भुंग्याचं आहे. जीवनामध्ये एखाद्या सुंदर गोष्टीचा आपण जेव्हा आस्वाद घेत नाही किंवा त्या सुंदर गोष्टीपर्यंत आपण पोहोचत नाही, त्या गोष्टीचं नुकसान होत नसतं, नुकसान आपलं होतं. असा एक सुंदर दृष्टिकोन अन्योक्तीच्या निमित्ताने सुभाषितकारांनी आपल्या समोर ठेवला. पुढची अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृत.